जय श्रीमन नारायण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या राशीनुसार तुमचं वृद्धत्व म्हणजेच म्हातारपण किती सुखद असेल ते पाहणार आहोत. म्हातारपण एक टप्पा जो प्रत्येकाच्या जीवनात येतो, पण प्रत्येकाचं म्हातारपण एकसारखं नसतं. कोणी हसत खेळत आपले दिवस घालवतो तर कोणी एकटेपणात हरवतो. आपल्या राशीनुसार आपली वृत्ती, आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक स्थितीचा अंदाज घेतला जाऊ शकतो. त्यामुळे राशीनुसार म्हातारपण किती सुखद असेल याचा विचार करणं एक रंजक आणि उपयुक्त अनुभव आहे. आता आपण सर्वात आधी पाहणार आहोत मेष राशीच्या लोकांचं म्हातारपण कशा प्रकारचं असणार आहे. मेष राशीचे लोक सक्रिय, जिद्दी आणि ऊर्जेने भरलेले असतात. वृद्धत्वात सुद्धा ते निवृत्ती स्वीकारत नाहीत. नवीन छंद, सामाजिक कामं किंवा प्रवास यात गुंतलेले दिसतील. मात्र अधूनमधून असह्य चिडचिड होऊ शकते. म्हणूनच स्वतःला शांत ठेवणं आवश्यक आहे. आता या लोकांचं म्हातारपणाचं स्वरूप कसं असणार आहे तर उत्साही पण थोडं धावपळीचं. म्हणजेच मेष राशीचे लोक म्हातारपणीही ऊर्जेने भरलेले असतात. ते निवृत्तीनंतरही शांत बसणे पसंत करत नाहीत. नवीन छंद, सामाजिक काम किंवा प्रवासात रमलेले दिसतात. थोडीशी अधीरता आणि चिडचिड ही त्रासदायक ठरू शकते. योग आणि ध्यानामुळे त्यांचं वृद्धत्व अधिक समतोल राहू शकतं. तर असं होतं मेष राशीच्या लोकांचं वृद्धापकाळातील जीवन. आता दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांचं म्हातारपण कशा प्रकारचं असणार आहे ते आपण पाहूया. वृषभ राशीचे लोक घरप्रेमी, आरामशीर आणि थोडेसे हट्टी असतात. वृद्धपणी त्यांना शांतता, चांगलं अन्न आणि परिवार हवं असतं. जर त्यांना आर्थिक स्थैर्य असेल तर त्यांचं म्हातारपण फार सुखद होऊ शकतं. आता म्हातारपणाचं स्वरूप कसं असणार आहे तर निवांत, संपन्न आणि आत्मनिर्भरतेचं असणार आहे. याचाच अर्थ असा की वृषभ राशीचे लोक वृद्धपणी स्थैर्य आणि आराम शोधतात. त्यांना घर, कुटुंब आणि चांगलं अन्न यांचं खास आकर्षण असतं. आर्थिकदृष्ट्या ते स्वतःवर अवलंबून राहू इच्छितात. त्यांचं म्हातारपण शांतीत, सौंदर्यप्रियतेत आणि सुसंवादात जातं. स्वतःची मुळं आणि नाती यांच्याशी घट्ट जोडलेले राहतात. असं होतं वृषभ राशीच्या लोकांचं म्हातारपण. आता आपण पाहूया तिसरी रास आहे मिथुन रास. आता आपण मिथुन राशीच्या लोकांचं म्हातारपण कशा प्रकारचं असणार आहे ते पाहूया. मिथुन राशीचे लोक बुद्धिवान, उत्साही आणि समाजप्रिय असतात. वय वाढलं तरी त्यांचा मेंदू आणि बोलण्यातली चमक कमी होत नाही. मोबाईल, सोशल मीडिया, पुस्तक हे त्यांचे वृद्धपणीचे मित्र असतील. आता या लोकांचं म्हातारपणाचं स्वरूप आपण पाहूया. स्मार्ट आणि सामाजिक चालू घडामोडींमध्ये रमलेलं असणार आहे. मिथुन राशीचे लोक म्हातारपणीही जिज्ञासू आणि बोलके राहतात. वाचन, मोबाईल, इंटरनेट यामध्ये त्यांना विशेष रुची असते. त्यांना सतत चालू घडामोडींवर चर्चा करायला आवडते. सामाजिक गटांमध्ये सहभागी होऊन ते सक्रिय राहतात. त्यांचं म्हातारपण मनाने तरुण आणि ताजंतवानं असतं. तर अशा प्रकारे मनाने तरुण आणि ताजेतवाने म्हातारपण मिथुन राशीच्या लोकांचं जाणार आहे. आता आपण चौथी राशी पाहूया, कर्क राशी. या लोकांचे म्हातारपण कशा प्रकारचे असणार आहे तर कर्क राशीचे लोक भावनिक आणि प्रेमळ असतात. वृद्धपणी मुलं, नातवंड यांच्यात रमायला त्यांना आवडतं. ते हक्काने प्रेम मागतात. जर नात्यांमध्ये प्रेम टिकून असेल तर त्यांचं म्हातारपण जणू प्रेमाचा उत्सव होतो. आता या लोकांचं म्हातारपणाचं स्वरूप म्हणजे घरकुलात प्रेमाने न्हालेलं असणार आहे. म्हणजेच कर्क राशीचे लोक वृद्धपणी कुटुंबाशी गोंगाट न करता जोडलेले राहतात.
मुलं, नातवंड यांचं प्रेम आणि साथ त्यांच्यासाठी सर्व काही असतं. ते घरातला उबदार आणि प्रेमळ वातावरण जपतात. भावनिकदृष्ट्या ते थोडे संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांना आपुलकी हवी असते. त्यांचं म्हातारपण हे कुटुंबाच्या प्रेमात न्हालेलं आणि सुरक्षिततेने भरलेलं असतं. आता पुढची राशी आहे सिंह राशी. या राशीच्या लोकांचं म्हातारपण कसं असणार आहे ते आपण पाहणार आहोत. सिंह राशीचे लोक राजसी वृत्तीचे असतात. म्हातारपणातही त्यांना मान, आदर आणि स्वतःचं महत्त्व हवं असतं. जर कौटुंबिक सन्मान मिळाला तर ते फार आनंदी दिसतात. आरोग्याकडे लक्ष दिलं तर ते दीर्घायुषीही होतात. आता या लोकांचं म्हातारपणाचं स्वरूप कसं असणार आहे तर आदरणीय, मार्गदर्शक आणि केंद्रस्थानी असलेलं असतं. म्हणजेच सिंह राशीचे लोक वृद्धापणीही आत्मविश्वासाने भरलेले असतात. कुटुंबात त्यांना मान, सन्मान आणि प्रमुख भूमिका हवी असते. अनुभवाच्या जोरावर इतरांना मार्गदर्शन करणं त्यांना आवडतं. त्यांची उपस्थिती सभोवताचं वातावरण उजळवते. त्यांचं म्हातारपण हे आदर, नेतृत्व आणि सन्मानाने परिपूर्ण असतं. म्हणजे सिंह राशीच्या लोकांचं म्हातारपण हे सिंहासारखंच अतिशय राजस असं असतं. आता 6 नंबरची राशी आहे कन्या राशी. या राशीच्या लोकांचं म्हातारपण कशा प्रकारचं असणार आहे ते आपण पाहणार आहोत. कन्या राशीचे लोक नीटनेटके, विश्लेषक वृत्तीचे आणि आरोग्याबद्दल जागरूक असतात. वृद्धापकाळातही त्यांचं दैनंदिन जीवन शिस्तबद्ध असतं. योग, आयुर्वेद, वाचन यामध्ये रमणं त्यांना आवडतं. आता आपण पाहूया म्हातारपणाचं स्वरूप. आरोग्यदायी, शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत. म्हणजेच कन्या राशीचे लोक वृद्धापकाळातही आरोग्याची विशेष काळजी घेतात. त्यांची दिनचर्या शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध असते. स्वच्छता, सुसंस्कृतपणा आणि नीटनेटकेपणा त्यांचं वैशिष्ट्य असतं. वाचन, योग, आयुर्वेद यामध्ये त्यांना विशेष रस असतो. एकंदरीत त्यांचं म्हातारपण शांत, आरोग्यपूर्ण आणि आत्मानंददायक असतं. पुढची राशी आहे तुळ राशी. आता आपण पाहूया तुळ राशीच्या लोकांचं म्हातारपण कशा प्रकारचं असणार आहे. तुळ राशीचे लोक सौंदर्यप्रिय, शांतताप्रेमी आणि संतुलित असतात. वृद्धावस्थेतही त्यांना सभ्य समाज, कला आणि सौंदर्याची गरज असते. नात्यांमध्ये गोडवा टिकवण्याचं त्यांचं कौशल्य वृद्धपणी उपयोगी पडतं. आता पाहूया म्हातारपणाचं स्वरूप. सौंदर्यदृष्टीसंपन्न, शांत आणि सामंजस्यपूर्ण. म्हणजे तुळ राशीचे लोक वृद्धापकाळातही सौंदर्य, सौजन्य आणि समतोल जपतात. त्यांना शांत वातावरण, संगीत आणि कला यामध्ये समाधान मिळतं. नातेसंबंधांमध्ये ते गोडवा आणि समजूतदारपणा टिकवतात. ते भांडण टाळून सुसंवाद साधण्यात पटाईत असतात. त्यांचं म्हातारपण सौंदर्यदृष्टीने संपन्न, शांत आणि मनःशांतीने भरलेलं असणार आहे. पुढची राशी आहे 8वी राशी वृश्चिक राशी. आता आपण पाहूया वृश्चिक राशीच्या लोकांचं म्हातारपण कशा प्रकारचे असणार आहे. वृश्चिक राशीचे लोक गूढ, आत्ममग्न आणि भावनांनी भरलेले असतात. म्हातारपणात ते अंतर्मुख होतात. अध्यात्म, साधना किंवा जुने गुपित उलगडणं हे त्यांचं क्षेत्र असतं. ते तसा वेळ स्वतःसाठी जगायला लागतात. आता या लोकांचं म्हातारपणाचं स्वरूप कसं असणार आहे तर गूढ, विचारमग्न आणि आत्मसंतुष्ट. याचाच अर्थ असा की वृश्चिक राशीचे लोक वृद्धापकाळात अधिक अंतर्मुख आणि गूढ बनतात. ते स्वतःच्या विचारांमध्ये रमून आत्मशोध घेण्याकडे वळतात. अध्यात्म, ध्यान साधना आणि गुप्त ज्ञानात त्यांचा रस असतो. बाह्य जगापेक्षा अंतर्गत शांततेत त्यांना जास्त समाधान वाटतं. त्यांचं म्हातारपण हे गूढतेने भरलेलं, विचारमग्न आणि आत्मसंतुष्ट असतं. 9वी राशी आहे धनु राशी. आता धनु राशीच्या लोकांचं वृद्धापकाळातील जीवन कशा प्रकारचं असणार आहे ते आपण पाहणार आहोत.
धनुराशीचे लोक मुक्त विचारांचे, प्रवासप्रिय आणि आध्यात्मिक असतात. म्हातारपणातही ते कुठेतरी फिरायला, शिकायला आणि इतरांना शिकवायला त्यांना आवडतं. नव्या विचारांची भूक कायम असते. आता आपण पाहूया त्यांचं म्हातारपणाचं स्वरूप. भटकंतीमध्ये रमलेलं, ताजतवानं आणि आदर्शवादी असतं. याचा अर्थ धनुराशीचे लोक वृद्धपणेही नवीन ठिकाणी जाण्याची ओढ ठेवतात. प्रवास, शिकणं आणि अध्यात्म यात त्यांना आनंद मिळतो. ते नेहमी सकारात्मक, ताजतवानं आणि आशावादी असतात. विचारांनी आदर्शवादी असून समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा ठेवतात. त्यांचं म्हातारपण हे भटकंतीने भरलेलं, प्रेरणादायी आणि आनंददायक असतं. आता पुढची राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या लोकांचं म्हातारपणाचं आयुष्य कसं असणार आहे ते आपण पाहूया. मकर राशीचे लोक व्यावहारिक, शिस्तबद्ध आणि मेहनती असतात. म्हातारपणात ते कदाचित अजूनही काम करत असतील, म्हणजे म्हातारपणात त्यांना काम करायला आवडतं. सल्लागार, लेखक, शिक्षक इत्यादी भूमिकेत ते काम करत असतात. त्यांचं म्हातारपण हे प्रेरणादायक असतं. आता या लोकांचं म्हातारपणाचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे ते आपण पाहूया. म्हणजेच कामानं गुंतलेलं, आदरणीय आणि आत्मविश्वासाने भरलेलं असणार आहे. मकर राशीचे लोक वृद्धपणातही काम आणि जबाबदाऱ्या पार पाडतात. ते शिस्तबद्ध, व्यावहारिक आणि आत्मविश्वासाने निर्णय घेतात. कुटुंबात त्यांना आदराने पाहिलं जातं आणि सल्लाही विचारला जातो. ते निवृत्त झाल्यावरही समाजोपयोगी कामात सक्रिय राहतात. त्यांचं म्हातारपण हे कार्यशील, आदरणीय आणि स्थैर्यपूर्ण असतं. पुढची राशी आहे 11वी राशी, कुंभ राशी. या लोकांचं म्हातारपण कसं असणार आहे ते आपण पाहूया. कुंभ राशीचे लोक नाविन्यप्रिय, कल्पक आणि फ्युचरिस्टिक असतात. म्हातारपणात ते तंत्रज्ञान वापरत जगातले बदल समजून घेतात. ते वयोगटापेक्षा मनाने अधिक तरुण असतात. आता यांचं म्हातारपणाचं स्वरूप म्हणजे वेगळं, आधुनिक आणि बुद्धिवादी असतं. आता याचा अर्थ म्हणजे कुंभ राशीचे लोक वृद्धपणातही नव्या कल्पनांमध्ये रमलेले असतात. ते तंत्रज्ञान, विज्ञान आणि समाज परिवर्तनात रस घेतात. परंपरेपेक्षा नवतेला अधिक मान देतात. त्यामुळे थोडे वेगळे वाटतात. विचार स्वातंत्र्य आणि बुद्धिवाद त्यांच्या वृद्धत्वाची ओळख असते. त्यांचं म्हातारपण हे आधुनिक, स्वतंत्र आणि विचारशील असतं. आता शेवटची राशी आहे मीन राशी. मीन राशीच्या लोकांचं म्हातारपण कसं असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. मीन राशीचे लोक संवेदनशील, कलात्मक आणि आध्यात्मिक असतात. वृद्धपणी ते काव्य, संगीत, ध्यानधारणा यामध्ये रमलेले दिसतात. जगाकडे अधिक प्रेमाने पाहतात. या लोकांचं म्हातारपणाचं स्वरूप म्हणजे शांत, कलामय आणि आध्यात्मिक असतं. म्हणजेच मीन राशीचे लोक वृद्धपणी अंतर्मुख, संवेदनशील आणि प्रेमळ असतात. ते संगीत, कला, लेखन यांसारख्या सर्जनशील विषयांमध्ये रमतात. अध्यात्म, ध्यान आणि देवभक्ती हे त्यांच्या वृद्धत्वाचे मुख्य आधार असतात. ते जगाकडे करुणेच्या आणि समजूतदारपणाच्या नजरेने पाहतात. त्यांचं म्हातारपण हे शांत, कलामय आणि आत्मिक समाधानाने परिपूर्ण असतं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जशी तुमची रास आहे तसं तुमचं म्हातारपण कशा प्रकारचं असणार आहे हे सांगितलं आहे. परंतु म्हातारपण म्हणजे काही फक्त वाढतं वय नाही, तर तो जीवनाचा परिपक्व टप्पा आहे. राशी ही फक्त एक दिशा दाखवते, पण तुम्ही तुमचं म्हातारपण किती सुंदर कराल हे तुमच्या स्वभावावर, सवयींवर आणि जगण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. ज्या क्षणी तुम्ही स्वतःवर प्रेम करता, स्वीकार करता, त्या क्षणी म्हातारपण देखील आनंददायक आणि शुद्ध वाटू लागतं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.